हॅलो फ्रेंड्स, टेस्ट ऑफ इमोशन विथ गौरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज मी बनवली आहे छोटीशी भूक लागल्यानंतर चहाबरोबर खाण्यासाठी मेथीची मटरी. चला तर मग रेसिपीला सुरू करू. मटरी बनवण्यासाठी मी घेतला आहे 2 कप मैदा. तुम्हाला जर मैदा नको असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता. आता मी घेतला आहे 2 मोठे चमचे सुजी आणि त्याच चमच्याने मोजून मी 2 चमचे बेसन पीठ घेतला आहे. बेसन पीठ टाकल्यामुळे मटरी छान कुरकुरीत होते. एक पेंडी मेथी घेऊन मी ती नीट करून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता ही आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. मेथीचा कडवटपणा जाण्यासाठी आपल्याला थोडीशी मेथी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकला आणि चिरलेली सगळी मेथी टाकली आणि आता आपल्याला ही 2 ते 3 मिनिट छान शिजवून घ्यायची आहे. मेथी शिजून झाली आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. मोजून घेतलेले सगळे पीठ मी चाळून घेतला आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा ओवा, जो मी हातामध्ये थोडासा क्रश करून टाकणार आहे. आता मी याच्यामध्ये टाकला आहे 1 छोटा चम्मच हिंग आणि 1 चमचा हळद. यामध्ये आपल्याला 2 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5 चमचा जिरे टाकायचे आहे आणि 2 चमचा पांढरे तीळ टाकायचे आहेत. आता मी याच्यामध्ये 3 टेबलस्पून तेल टाकणार आहे. जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूपही टाकू शकता. आता आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि शिजवून घेतलेली मेथी. मटरीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्या टाकून झालेल्या आहेत. आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत ही घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. पिठाचा असा गोळा तयार होत आहे, म्हणजे आपलं मटरीसाठी पीठ परफेक्ट झालं आहे. कणिक मळून झाली की त्याला तेल लावून आपल्याला त्याच्यावरती कापड टाकून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची आहे. कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण त्याच्यासाठी साठा बनवून घेऊया. तर साठा बनवण्यासाठी मी कॉर्नफ्लोअर यूज केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मैदा, तांदळाचं पीठ वापरू शकता आणि मी त्याच्यामध्ये तेल टाकून बनवणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप वापरू शकता किंवा डालडा देखील वापरू शकता. आता हे आपल्याला असं कंटिन्यू फिरवायचे आणि साठा छान फ्लफी होईपर्यंत फिरवत राहायचा आहे.
अर्धा तास झाले आहेत. आता आपण मटरी बनवायला घेऊया. कणकेचा एक गोळा घेऊन आपल्याला त्याची पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून झाली की त्याच्यावरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. यावरती आपण आता थोडंसं पीठ टाकून घेऊया. आता अशा प्रकारे आपल्याला याचा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याचा स्क्वेअर बनवायचा आहे. तर स्क्वेअर बनवल्यानंतर आपल्याला परत हे लाटायचं आहे. असं केल्यामुळे मटरीला खूप छान पदर सुटतात. स्क्वेअर लाटून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती परत एकदा साठा लावायचा आहे आणि परत थोडंसं पीठ टाकून फोल्ड करून घ्यायचं आहे. यावेळी फक्त दोन्ही साईडनी फोल्ड करायचं आहे आणि नंतर थोडंसं लाटून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. आपली मटरी लाटून झालेली आहे. आता ही आपल्याला डीप फ्राय करायची आहे. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून मी तेल टाकलं आहे आणि आता ही आपल्याला चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. आपली सगळी मटरी तळून रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता ते किती मस्त दिसत आहे आणि ते खायला पण खूप टेस्टी आणि खूप क्रिस्पी झाली आहे. तुम्हाला मी बनवलेली मटरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.